यानंतर एक महत्त्वाची अपडेट, निलेश घायवळचा आधार कार्ड एनडीटीव्हीच्या हाती लागले। जे आधार कार्ड देऊन पासपोर्ट मिळवला त्यावर सुद्धा गायवळ असं आडनाव लावलंय। घच्या ऐवजी ग लावत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवलाय। निलेश घायवळचा आधार कार्ड एनडीटीव्हीच्या हाती लागलंय। पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ यांना आपल्या नावामध्ये घोळ करत पोलिसांचा दिशाभूल करत परदेशात तो पसार झालाय आणि याचा आधार कार्ड आता एनडीटीव्हीच्या हाती लागलाय। जे आधार कार्ड घेऊन तो पासपोर्ट मिळवला त्यावर देखील गायवळ असं आडनाव लावलेलं आहे। घच्या ऐवजी ग लावत बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवलाय। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच दीपाली, आपण बघू शकतोय ज्या आधार कार्डच्या आधारे पासपोर्ट बनवण्यात आला त्याच्यावर देखील घायवाळच्या ऐवजी गायवाळ असं टाकण्यात आलेलं आहे। आणि आता या एनडीटीव्ही मराठीच्या बातमीवरची पुष्टी होते की नावाचं फेराफेर करून आणि बदल करून निलेश घायवाळ हा परदेशात पळून गेला। खरं तर हा संभ्रम तेव्हापासून निर्माण झाला कारण पुण्यामध्ये ऑन रेकॉर्ड जे निलेश घायवाळ घ वापरण्यात आलेलं आहे म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये घ चा वापर केलेला आहे। पण आता दिसून येत आहे की तिकडे गायवाळ ग चा वापर करण्यात आलेला आहे, म्हणजेच त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर हा केलेला आहे। त्यासोबतच अजून एक धक्कादायक बाब आपण आधी पण याचा उलगडा केलेला होता की निलेश घायवाळचे आणि त्याच्या पत्नीचे 2 वोटर आयडी आहेत ते सुद्धा आधार कार्डच्याच आधारावरती बनवल्या जातात। तर आता हे स्पष्ट झालेलं आहे दीपाली की आधार कार्ड जे आहे तेच बनावट परत एकदा तयार करण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच रेवती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर निलेश घायवळचा आधार कार्ड एनडीटीव्हीच्या हाती लागलाय। हेच आधार कार्ड मिळून त्याने पासपोर्ट मिळवलाय।